मित्र नमस्कार. आपल्या लाडक्या स्टोरीटेल कट्ट्यावर मी संतोष देशपांडे आपलं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आजचा पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी मला कविवर्य सुधीर मोघे यांच्या 4 ओळी आठवतात. त्या अशा: शब्दांना नसते दुःख, शब्दांना नसते दुःख, शब्दांना सुखही नसते. शब्दांना नसते दुःख, शब्दांना सुखही नसते, ते वाहतात जे ओझे, ते तुमचे माझे असते. कुठलाही कार्यक्रम म्हटल्यानंतर शब्दांचा भार उचलून रसिक आणि तिथला कलाकार यांच्यामध्ये दुवा बनण्याचं काम करत असतो. त्याला निवेदक असं म्हटलं जातं. हे निवेदनाचं क्षेत्र खूप मोठं आहे, खूप वेगळं आहे. अनेकांना त्याविषयी आकर्षण देखील आहे. या क्षेत्रामध्ये जवळपास 25 वर्षांपासून कार्यरत राहून आपली वेगळी ओळख जिने निर्माण केलेली आहे अशी आमची मैत्रीण स्नेहल दामले हिला आज मी इथे निमंत्रित केलेलं आहे. मी जसं म्हटलं तसं मागच्या 25 वर्षांपासून स्नेहलनी आपली वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. अनेक छोट्या मोठ्या कार्यक्रमांमधून अतिशय कष्टाने तिने आजवर ही वाटचाल केलेली आहे आणि त्यातून तिला अनेकविध अनुभव आले आणि त्यातून तिची कारकीर्द तिने फुलवत नेली. ह्या सगळ्या गोष्टींचा मागोवा आज आपण घेणार तर आहोतच. त्याचवेळी आपण जाणून घेणार आहोत हे निवेदन नावाचं जे क्षेत्र आहे किंवा त्याला सूत्रसंचालन असंही काही लोक म्हणतात. तरी निवेदन, सूत्रसंचालन ह्या सगळ्या गोष्टींच्या मागं काय असतं, यात जर यशस्वी व्हायचं असेल तर कुठल्या आव्हानांना आपल्याला मात द्यावी लागेल, कुठल्या गोष्टी आपल्यामध्ये भिनून घ्याव्या लागतील, कुठली कौशल्य आपल्याला विकसित करावं लागतील आणि अशा काही गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला भविष्य काळात खूप उपयुक्त ठरतील. या सगळ्या गोष्टींची उलगड आज आपण या संवादातून करणार आहोत. तेव्हा आता थेट गप्पा मारूया स्नेहल दामले सोबत. गौरी म्हणू का स्नेहल म्हणू? काही म्हण, बोलणारी एकच आहे. वा. तर मित्रांनो, मी विषय वेगळा यासाठी म्हटलं की गौरी ही माझी जर्नलिझमला असतानापासूनची मैत्रीण आहे आणि त्या वर्षी मी डिग्री केली आणि त्याच वर्षी हिचा डिप्लोमा झाला. मात्र त्यानंतर तिने एक वेगळा करिअरचा ऑप्शन घेतला आणि तो करिअरचा पाथ तिला एका वेगळ्या उंचीवर घेऊन गेलेला आहे आणि निवेदन किंवा सूत्रसंचलन या क्षेत्रात आज एक तिने उत्तुंग भरारी घेतलेली आहे. आपली एक वेगळी ओळख तिने निर्माण केलेली आहे. म्हणूनच स्नेहलचा हा आजवरचा प्रवास काय झाला, कसा झाला, हे सगळं आपण जाणून घेऊच या. त्याचबरोबर हे निवेदनाचं क्षेत्र, सूत्रसंचलन हे सगळं क्षेत्र नेमकं काय आहे, त्यात काय आव्हानं असतात, त्यात जर पुढं जायचं असेल तर काय करायला हवं, या सगळ्या गोष्टींची उलगड आज आपण खुद्द तिच्याकडनं करून घेऊया. स्नेहल, खरं तर प्रसंग वेगळा आहे. एरवी तू इतरांना बोलतं करतेस वगैरे, तुला बोलतं करणं थोडंसं मला आव्हानात्मक वाटतं, कारण यू आर ए सेलिब्रिटी वगैरे. तर सगळ्यात आधी मला तुला विचारायचं असं आहे की सूत्रसंचलन असं जे आपण संबोधतो आणि निवेदन असंही आपण म्हणतो, ते दोन्ही एकच आहे, वेगळं आहे, आणि ह्या दोन्हीचं मिळून एकच क्षेत्र आहे, काय आहे? खरं तर संतोष, क्षेत्र एकच आहे. पण तरीही निवेदन वेगळं आणि सूत्रसंचालन वेगळं असं मला वाटतं. मी यातली जाणकार किंवा अभ्यासक असं म्हणून हे म्हणत नाही, पण आता एक 23-24 वर्ष मी काम करतेय, तर मी कधी सूत्रसंचालन करते आणि मी कधी निवेदन करते हे मला माहिती असतं. आणि थोडंफार ते लोकांनाही माहिती असतं की आज आपल्याला सूत्रसंचालन ऐकायचंय आणि आज आपल्याला निवेदन ऐकायचंय. प्रत्येक सूत्रसंचालक निवेदक असतो आणि प्रत्येक निवेदक हा सूत्रसंचालक असतोच. पण तरी सुद्धा एक बारीक रेषा म्हणतो आपण, अस्पष्ट रेषा म्हणतो, अशी असते. मला स्वतःला असं वाटतं की जेव्हा एखाद्या विषयावरती गाण्याचा कार्यक्रम असेल, परिसंवादासारखं काही मांडायचं असेल, किंवा जिथे आपण स्क्रिप्टेड म्हणतो, एखाद्या संगीतकाराविषयी आपण बोलतोय, एखाद्या कलाकृतीविषयी स्पेसिफिकली बोलतोय, तिथे आपण निवेदन करतो. आणि पुस्तक प्रकाशन आहे, व्यासपीठावरचा कार्यक्रम आहे, राजकीय कार्यक्रम आहे, तिथे तुम्ही सूत्रसंचालन करता. तिथे फक्त सूत्र पुढे नेत असता तुम्ही. तिथे निवेदनाचे इनपुट्स, ज्याला म्हणतो आपण, निवेदकाचे इनपुट्स घालायला तिथे थोडा कमी स्कोप असतो. निवेदक करता तेव्हा तुम्ही सूत्रसंचालन करत असताच, पण तरी सुद्धा तिथे तुमचं म्हणून एक म्हणणं असतं, ते मांडायची तिथे व्यवस्था असते, तिथे आपण निवेदन करतो. खूपच छान तू सांगितलंय. आणि मला श्रोत्यांना किंवा आपल्या प्रेक्षकांना सांगायला आनंद वाटतो की मागच्या जवळपास 25 वर्षात स्नेहलनी एक आपली ओळख तयार केलेली आहे. आणि जे पुण्यातले नामवंत सगळे कार्यक्रम आहेत
त्यामध्ये वसंतोत्सव असेल किंवा आपला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन असतील किंवा जागतिक मराठी परिषदेचे संमेलन असतील. आणि सगळ्यात नोटेबल 2 गोष्टी मला सांगायच्यात की राज ठाकरे आणि शरद पवार यांची जी प्रचंड गाजलेली जी प्रगट मुलाखत होती, त्या महाकार्यक्रमाचं देखील सूत्रसंचालन स्नेहलकडे होतं. त्याचबरोबर जागतिक मराठी अकादमीचं त्यांनी सूत्रसंचालन केलेलं आहे त्यांच्या संमेलनाचं. आणि महत्त्वाचं आणखी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमांचं देखील तिने त्यावेळी सूत्रसंचालन केलेलं आहे. ही खूप मोठी अचिव्हमेंट आहे आणि ही प्रत्येकाच्याच वाट्याला येते असं नाही, पण त्यासाठी अर्थात खूप कष्ट आहेत, खूप त्यासाठी श्रम आहेत, अनेक काय म्हणतो त्याला आपण एक काळ अनुभव जावा लागतो त्यासाठी. एका ह्याच्यात हे साध्य होऊ शकत नाही. म्हणूनच तुझ्याशी बोलताना मला हे जाणून घ्यायचं आधी होतं की तू मुळात या क्षेत्राकडे वळावीस हा निर्णय कसा होता करिअरचा? कारण आपण जर्नलिझमला आपण एकत्र होतो, पण तेव्हा तू कधी काही बोलली नव्हती की मी या क्षेत्रात येणार आहे. नंतर कालांतराने अर्थात तू या फील्डमध्ये आलीस आणि एक स्वतःच आपली ओळख तयार केली. बरोबर. तर आता मी जे सांगितले ते आपण त्याला माइलस्टोन्स असं म्हणू शकतो, पण त्याही बरोबरीने तू स्वतःचे देखील काही कार्यक्रम केलेले आहेस. हे सगळ्या गोष्टींचा धांडोळा घेत असताना मला असं जाणवलं की एक्झॅक्टली तुझ्या मनात काय चाललेलं आहे ते काहीतरी पक्का असणार आहे. तर तो प्रवास तुझा कसा झाला इकडे? तसं विचारशील तर मला खूप लहानपणापासून निवेदक ह्या व्यक्तीविषयी एक ओढ होती. माझं मूळ गाव जामखेड. तिथे सांस्कृतिक कार्यक्रम फार व्हायचे नाही, क्वचितच एखादा व्हायचा. रामदास फुटाणे आमच्या गावचे, त्यामुळे त्यांच्या प्रतिष्ठानच्या वतीने एक पुरस्कार तिथे ते द्यायचे. भाई फुटाणे प्रतिष्ठानच्या वतीने नामदेव पुरस्कार. तो एक सांस्कृतिक कार्यक्रम आमच्या गावामध्ये व्हायचा. त्याच्यामध्ये होणारं कवी संमेलन, त्यातल्या कविता, त्याचं सूत्रसंचालन करणारे कधी फमू असायचे, कधी रामदास फुटाणे स्वतः करायचे. काय माहिती, मला ते जास्ती आवडायचं. कविता आवडायच्याच, त्याच्याबद्दल काही शंका नाही, पण ते मध्ये जे बोलतायत त्यांनी पुढच्या कवितेची जमीन तयार होतीये हे आत्ता कळते, तेव्हा कळत नव्हतं, पण तेव्हा फक्त ते आवडायचं. पुण्यात शिकायला आल्यावरती सुधीर मोघ्यांचं मला फार आकर्षण वाटायला लागलं ह्या विषयात, की असं आपल्याला बोलता आलं पाहिजे, अशा पद्धतीने विषय मांडता आला पाहिजे, अशा पद्धतीने पुढे नेता आलं पाहिजे. त्यावेळेला अर्थात फक्त गाण्याचे कार्यक्रम एवढंच डोळ्यासमोर होतं, कारण सुधीर मोघे तसे काही निवेदक नव्हते. त्यांचं स्वतःचं कार्यक्रम, त्यांचे कार्यक्रम असायचे आणि ते त्या उंचीवरती न्यायचे. पण काय माहिती, एक शांत बोलणं, ठाव घेणारं बोलणं जे म्हणतो ते मला मोघ्यांचं खूप अपील व्हायचं. हॉस्टेलला राहून शिकत होते, त्यामुळे तिकीट काढून कार्यक्रम ऐकायला जाणे वगैरे चैन फारशी परवडायची नाही. जिथे फुकट तिथे आम्ही कार्यक्रम ऐकायला जायचो. आणि बऱ्याचदा असं होतं की अनेकांचं करिअर, स्पेशली मुलींचं, हे लग्नानंतर संपतं. माझं भाग्य असं की माझं लग्नानंतर सुरू झालं. बरोबर. कारण तोपर्यंत मला कॉलेजमधल्या काही कार्यक्रमांचं निवेदन केलं, काहीतरी आधेमध्ये बोलत राहिले, तर मला फीडबॅक असा मिळायचा की खूप छान बोलतेस, तुझं बोलणं ऐकत राहावं असं वाटतं. सो असं जेव्हा प्रोत्साहन मिळतं ना तुम्हाला, तेव्हा त्यात आपण काहीतरी करू शकतो का असा विचार मनामध्ये येतो. तो लग्न होईपर्यंत माझा पुरेसा झाला होता की करूया, आवड म्हणून करूया. करिअर म्हणून मी 100% विचार केला नव्हता. करिअर म्हणून कुठेतरी छान नोकरी करायची, पोटापाण्याचं तो 31च्या तारखेला आपल्याला सगळं जुळलं पाहिजे हे पक्क डोक्यात होतं. आणि मग जाता जाता छंद म्हणून काय, तर मला निवेदन करायला आवडेल. पण उलटच झालं. मी छंद म्हणून जो सुरुवात केली, त्या प्रत्येक वेळेला माझी प्रत्येक नोकरी माझ्या छंदामुळे मला सोडायला लागली. आजपर्यंत मी नोकरी पण अनेक ठिकाणी केली आणि त्या प्रत्येक ठिकाणी निवेदन की नोकरी असं जिथे जिथे आलं तिथे तिथे मी नोकरीला सोडलं आणि निवेदनाकडे पूर्ण वेळ आले. आणि 2010 असेल बऱ्यापैकी की जिथे मी असं ठरवलं की मला आता हेच करायचंय, मी आता नाही दुसरं करणार काही. पण तोपर्यंत मी करत होतेच. व्यावसायिक स्तरावरती सुरुवात झालीच होती माझी निवेदनाला साताऱ्यामध्ये. आणि मग असं कुठला पहिला क्षण होता की ज्याने तुला खरा ब्रेक दिला असं तुला वाटतं? सातारा तसं खूप छोटं गाव. लग्नानंतर मी सातारला गेले, ज्याला मी नेहमी म्हणते की आमचा सांस्कृतिक जीव खूप छोटा आहे सातारचा. गाव म्हणून खूप सुंदर, पण सांस्कृतिक जीव म्हणून छोटा. ह्याचा फायदा पण झाला आणि तोटा पण झाला. कारण मी जेव्हा पहिलं मला आमच्याकडे पण कराल का निवेदन अशी विचारणा झाली, ती माझ्या घरातनच झाली. माझ्याच सासऱ्यांच्या 61 निमित्त आम्ही एका संस्थेची स्थापना केली आणि त्याच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाचं निवेदन मी केलं. आणि त्याला साताऱ्यातली बरीच चांगली मोठमोठ्या संस्थांची मंडळी आलेली होती.
त्या सगळ्यांना ते निवेदन इतकं आवडलं की त्यातल्या अनेक जणांनी आमच्या पण संस्थेचा पुढच्या महिन्यात कार्यक्रम आहे, आमच्या पण संस्थेचा पुढे कार्यक्रम आहे, तर आमचं पण कराल का? म्हणलं हो करेन की, त्यात काय म्हणलं. त्यामुळे असं करत एका कार्यक्रमात आज तागायत, म्हणजे आता तू मघाशी उल्लेख केलास ते बरोबर आहे, पुढच्या वर्षी मी निवेदन करायला सुरुवात केली त्याला 25 वर्ष होती. ह्या 25 वर्षात माझ्या प्रत्येक पहिल्या कार्यक्रमाने मला पुढचा कार्यक्रम मिळवून दिलाय. ह्यात कुठेही जाऊन भेटणे किंवा मला कार्यक्रम द्याल का असं विचारणे, असं मला करायची वेळ आली नाही. मी केलं नाही असं मी म्हणणार नाही, माझ्यावर वेळ आली नाही असं म्हणेन मी. चांगली लोक भेटत गेली आणि त्यातनं कार्यक्रम आणि काम मला मिळत गेलं, पण घरापासून सुरुवात झाली माझ्या ह्या. पण हे जे तुझं निवेदनाची तुझी जी एक शैली आहे की ज्याचं वर्णन आपण करायचंच झालं तर खूप गोड, प्रसन्न, तितकंच रसाळ वगैरे असं आपण म्हणू शकतो. तर ही शैली हळूहळू डेव्हलप होत गेली का तू अगदी पहिल्यापासून असंच बोलतेस? मला वाटतं हा प्रश्न रसिकांना विचारला पाहिजे आपण, की जे मला गेली बरीच वर्ष ऐकतायत. पण अर्थात हळूहळू आपण डेव्हलप होत जातो. पहिल्यांदा आपल्याला आवडेल तसं आपण बोलत राहतो, मग लक्षात येतं की ह्या स्टेजची गरज वेगळी आहे. माझ्या इतक्या चुका कोणी केल्या नसतील. बरं. जर मी आज असं म्हणते की मी आजच्या घडीला 2000च्या आसपास कार्यक्रम केलेत, तर मी असं म्हणेन की माझ्या इतक्या चुकाही कोणी केल्या नसतील. कारण बोट धरून शिकवणारं कोणी नव्हतं. बरोबर. कोणाकडे बघून मी शिकत नव्हते, कोणासारखं मला व्हायचं नव्हतं. मुळात मला असं आपलं फार काही नाव व्हावं अशी काही महत्वाकांक्षा तेव्हा नव्हती, आजही नाहीये. मला आवडतं, मी हे करते, विषय संपतो माझ्यासाठी. मग शैलीचा विषय येतो, ती डेव्हलप होत गेली. एकच चूक दोनदा नाही केली सुदैवाने. आजही मी चुका करते, आजही काही असं परिपूर्ण निवेदन आपण नाही करू शकत. लाईव्ह कार्यक्रम असतो, थोडंफार इकडे तिकडे होतं, पण चुकांमधनं शिकत गेले. गाण्याच्या कार्यक्रमाचं वेगळं असतं, राजकीय वेगळं असतं, शासकीय वेगळं असतं. शोकसभांना वेगळा आवाज लागायला लागतो तिथे. हो, शोकसभा पण केल्यात काही, की जिथे रसिक हो नमस्कार असं म्हणून नाही चालत. आणि चांगल्या कार्यक्रमात स्वागत आहे, पुन्हा भेटूया असं नाही, असं काहीच म्हणता येत नाही. तिथे तो मूड वेगळा असतो, त्या मूडनुसार बोलायला लागतं. हे सांगणारं कोणी नव्हतं, पण मला असं वाटतं की हे सांगायला लागू पण नाही. जर तुमचं तुमच्या कामावरती प्रेम आहे तर ह्या गोष्टी तुम्हाला आपोआप लक्षात येतात की हे असंच असलं पाहिजे. हे कोणी शिकवण्याची, सांगण्याची गरज नाहीये. पण मुळातच आपलं वक्तृत्व आहे चांगलं, तो एक कॉन्फिडन्स असतो आपल्याकडे, आणि त्याला वाचनाची जोड, मला वाटतं ह्या दोन गोष्टींनी सुरुवात होते. मुळात चांगलं वाचन असेल तर तुम्ही या विषयात काहीतरी चांगलं करिअर करू शकता. मला लोक विचारतात की तुम्हाला खूप वाचावं लागत असेल ना, तर मी म्हणते नाही, मी खूप वाचते म्हणून मला हे करता येतं. त्याच्यासाठी मी वाचत नाही, मुळात वाचायला आवडतं, त्याचा कुठेतरी इथे मला उपयोग होत राहतो. म्हणजे वाचनाचं महत्व किती आहे, आता जसं यांनी उल्लेख केला स्नेहलनी, की चांगलं वाचन आहे म्हणून निवेदन ते रिफ्लेक्ट होतं. बरोबर. आणि निवेदनासाठी वाचावं लागत नाही, ही खूप छान गोष्ट आता तू सांगितली. बरोबर आहे. मग आता हा विषय आलाच आहे पुढे, तर चांगल्या निवेदकांचे गुण कुठले असं आपण म्हटलं तर तू काय सांगशील? मला असं वाटतं की त्यांनी चांगला निवेदक व्हायच्या आधी, म्हणजे चांगलं बोलायच्या आधी त्यांनी चांगलं ऐकलं पाहिजे. बरोबर. तो उत्तम श्रोता असला पाहिजे, वाचकाच्याही आधी. कारण जोपर्यंत तुम्ही समोर बसून ऐकत नाही ना, तोपर्यंत काय बोलायचं नाही हे तुम्हाला कळत नाही. त्यामुळे उत्तम ऐकायची सवय असली पाहिजे, उत्तम वाचायची सवय असली पाहिजे. फक्त उत्तम वाचन पण तुम्हाला मदत करत नाही, कारण जर तुम्हाला निवेदनासारखं, सूत्रसंचालनासारखं करिअर हाका मारत असेल, आता हे सुद्धा मी हे केलं किंवा मी निवेदक आहे म्हणून मी हे करते असं नाही, मी हे केलंय म्हणून मी निवेदन चांगलं करू शकते, की मला आवडलेल्या गोष्टी मी लिहून काढल्या आहेत. आज माझी स्वतःच्या एक 4-5 डायऱ्या आहेत की ज्याच्यामध्ये मला आवडलेले कोट आहेत, मला आवडलेल्या कविता आहेत, की जी उचलली डायरी की माझं काम सोपं होतं. आजही मला आवडतं म्हणून मी काही गोष्टी नोट डाऊन करते, की कोणाचे काही मोठ्या माणसांचे बोललेले संदर्भ असतील. खूप छोटंसं उदाहरण देते. बाबूजी जेव्हा गेले नाही, बाबूजींना मला वाटतं एक पुरस्कार मिळाला, मला आता त्याचे डिटेल्स आठवत नाहीयेत, पण तेव्हा मी जामखेडला होते. आणि मला आजही ती पेपरला पान 1ला आलेली बातमी आठवतीये. बिंदू माधव जोशी असं म्हणाले की सुधीर फडके हे राष्ट्र समर्पित स्वरतीर्थ. आता ती ओळ मला खूप आवडली आणि ती ओळ मी माझ्या डायरीत लिहून ठेवलीये.
किती जुनी गोष्ट आहे ती. बरोबर. आज बाबूजींविषयी बोलताना, समारोप करताना जेव्हा मी ही ओळ वाचते किंवा त्याचा संदर्भ देते ना, तेव्हा ऑडिटोरियममध्ये टाळ्या वाजतात. पण ह्या टाळ्या मिळाव्यात म्हणून मी ते लिहून ठेवलेलं नाहीये, तेव्हा मला काही कळतही नव्हतं यातलं. पण ही सवय बाबांनी मला लावली माझ्या, की तुला हे आवडलंय ना, कुठेतरी लिहून ठेव. पण तुला वाचनाची आधीपासूनच आवड होती? अगदी लहान, म्हणजे ते रक्तातनच आहे. माझे आजोबा, माझे बाबा, आमच्या घरातले सगळेजण, माझी मावशी, सगळे उत्तम वाचक आहेत. त्यामुळे उलट मीच कमी आहे त्या सगळ्यांपेक्षा, असं म्हणेन मी. पण ते सगळे निवेदक नाहीत ना तुझ्यासारखे? निवेदक नाही आहेत, त्यांना संधी मिळाल्या नाही. पण वाचन खूप छान आहे घरात सगळ्यांचं. त्यामुळे साहित्यिक चर्चा घरामध्ये, काय वाचते, मी काय वाचते, आम्ही भावंड काय वाचतो, इकडे बाबांचं लक्ष. त्यामुळे चांगलं वाचलं गेलं, चांगलं. दुसरं काही नव्हतंच ना गावात, आणि सुदैवाने व्हॉट्सअप आणि फेसबुक नव्हतं आपल्या लहानपणी. त्यामुळे खूप वाचलं गेलं, पुस्तकं वाचली गेली हातात घेऊन. सो त्याचा फायदा आज होतोय. अगदी खरं. आता तुझ्या ह्या करिअरच्या एका टप्प्यात नंतर मोठमोठे कार्यक्रम जेव्हा यायला सुरुवात झाली, तेव्हा तुझी वेगळी काय तयारी होती किंवा तुला वेगळी तयारी करावं लागली काही? आता उदाहरण द्यायचं झालं तर गुमांचं संमेलन तेव्हा आपण होतो. गुमांच्या संमेलनाच्या वेळी तू तिथे निवेदन केलेलं होतं, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन. त्यानंतर इथे जागतिक मराठीचं देखील संमेलन झालं, मला वाटतं 18ला. हो, 18ला तिथे पण तू होतीस. त्यानंतर वसंतोत्सव, ते अनेक वर्षांपासून तू करतेस तिथे निवेदन. ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे आता हे सांस्कृतिक कार्यक्रम आहेत मोठे, तसं म्हणायला गेलं. प्रत्येकाला वेगवेगळी तयारी अशी करावी लागली किंवा त्याचं काही दडपण होतं काय? एक मानसिकता काय असते खरं एका निवेदन अशा मोठ्या कार्यक्रमात? तर मला आत्ता पण आहे की आपण काय बोलतोय, मांडू शकणार आहोत का आपण, आपल्याच करिअरला आपण न्याय देऊ शकणार आहोत का या मुलाखतीतनं, याचं दडपण आजही आहे. प्रत्येक कार्यक्रमाचं दडपण येतं मला, ते यावं. कधी नसेल आलं तर मला लक्षात येतं की आज आपण ओव्हर कॉन्फिडन्समध्ये काहीतरी घोटाळा करणार आहोत. त्यामुळे दडपण येतं आणि खूप पॉझिटिव्हली घेता येतं मला आता ते दडपण. तयारी वेगळी वेगळी असते प्रत्येक कार्यक्रमाची, ती मी करते. काही कार्यक्रमांमधनं तू आता वसंतोत्सवाचा उल्लेख केलास. वसंतोत्सवासारख्या सांगीतिक कार्यक्रमांमधनं कलाकारांचा परिचय एवढाच स्कोप असतो मला. त्याच्या पलीकडे ते एकदा रागदारीला सादरीकरणाला बसले की त्यांच्यामध्ये बोलणं, जसा सुगम संगीतात स्कोप असतो, प्रत्येक 2 गाण्याच्या मध्ये मी बोलू शकते, तसा शास्त्रीयमध्ये स्कोप नसतो. त्यामुळे जे काही मांडायचंय मला, माझं म्हणून जे काही मांडायचंय फक्त कलाकाराच्या परिचयात, तेवढ्या गॅपमध्ये जितकं चांगल्या पद्धतीने मांडता येईल. ते फारही मांडून उपयोग नसतो. खूप जास्त झालं की पुणेकर टाळ्या वाजवतात, त्यांना ते आवडत नाही जास्त झालेलं सुद्धा. 4 ओळीत बोलावं तर त्या कलाकाराला न्याय देता येत नाही. सो हा जो सुवर्ण मध्य साधायचा असतो ना, की त्या कलाकाराचा पुरेसा परिचय करून देता येणं. बरं, आता अडचण अशी आहे आमच्या सगळ्याच निवेदकांसमोर, मी असं म्हणेन, कुठलाही कलाकार घ्या, त्याचं नाव तुम्ही गुगलला टाकलं की त्याची सगळी माहिती तुम्हाला उपलब्ध आहे. मग माझी गरज काय? निवेदकाची गरज अशा व्यासपीठावर एस्टॅब्लिश करायला लागते की निवेदकांनी परिचय का करून द्यायचा. गुगलच्या पलीकडे कलाकार आहे, त्या गुगलच्या पलीकडचा कलाकार मला रसिकांसमोर मांडता आला तर मला परत पुढच्या वर्षीच्या कार्यक्रमाचं निमंत्रण येण्याची शक्यता असते. मी तोच गुगलवरचा परिचय वाचून दाखवला तर कुणीही छान मराठी वाचणारं तिथे चालू शकते, तिथे स्नेहल दामलेची आवश्यकता नाही. पण स्नेहल दामलेला परत तिथे निमंत्रित केलं जावं, तिला परत बोलवलं जावं, तर त्यासाठी त्या चौकटीच्या पलीकडचं थोडंसं तुम्हाला बघता आलं पाहिजे आणि मांडता आलं पाहिजे. त्यामुळे प्रत्येक कार्यक्रमाची तयारी ही पूर्णतः वेगळी असते आणि ती करायला मला आवडतं खूप. आता उल्लेख झालाच आहे मोठ्या कार्यक्रमांचा, म्हणून तू राजकीय कार्यक्रम देखील केलेले आहेस. विशेषतः 2 याचा आपण उल्लेख करूया इथे, की शरद पवार आणि राज ठाकरेंची ती मुलाखत गाजलेली, त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि त्या कार्यक्रमाला मी देखील होतो ऍक्च्युली. आणि तो अनुभव कसा होता? आणि दुसरा अनुभव म्हणजे नरेंद्र मोदींच्या सभेचा. खरं सांगायचं तर राज साहेबांनी जी शरद पवार साहेबांची मुलाखत घेतली ती लाईव्ह दाखवतायत हेच मला माहित नव्हतं. बरं. त्यामुळे मी निवांत होते की 25-1 हजाराचा ऑडियन्स, रसिक प्रेक्षक समोर बसलेले होते आणि अशा तयारीसाठी मी मुद्दाम 1-1.5 तास आधी त्या ठिकाणी जाऊन बसते. नाहीतर मग 15 मिनिटं आधी गेले आणि एकदम तो ऑडियन्स बघितला ना तर दडपण येऊ शकतं त्याचं. सो माणसं पोहोचायच्या आधी अशा मोठ्या कार्यक्रमात मी आधी पोहोचायचा प्रयत्न करते, जेणेकरून ते हळूहळू भरत जातं, तर तसतसं मी स्टेबल होत जाते त्या कार्यक्रमात. हा माझ्या तयारीचा एक भाग आहे की मी 1 तासभर आधी तरी पोहोचते तिथे.
आणि मला समोर होते सगळ्या चॅनलचे प्रतिनिधी होते, पण माझ्या डोक्यात असं की ते मुलाखत लाईव्ह दाखवणार आहेत, आपल्याला पण लाईव्ह दाखवत आहेत. हे मला माझा कार्यक्रम संपवून मी बॅकस्टेजला येऊन बसले तेव्हा कळलं. लोकांचे मेसेजेस आले, फोन 15-20 फोन येऊन गेले होते. मला अर्थात कळले नव्हते ते, मी फोन बंद असल्यामुळे. म्हणलं एवढ्या लोकांनी का फोन केले. मी एक फोन केला, कॉलबॅक केला तर अगं तुला टीव्हीवर बघितलं खूप. म्हणलं कुठल्या टीव्हीवर. अगं सगळ्या चॅनलवर लाईव्ह होतेस. जो काय पोटात गोळा आला. म्हणलं बापरे आपण किती लाईटली होतो, माहितीच नव्हतं मला. त्यामुळे एका अर्थाने सुखी होते मी की आपल्याला इतक्या ठिकाणी बघतायत हेच मला माहिती नव्हतं. त्यामुळे तो मी केला कार्यक्रम चांगल्या पद्धतीने. ते माहीत नसल्याचं दडपण होतं. दुसरा पंतप्रधानांच्या सभेचं मात्र तू म्हणतोस तसं की खूप मोठी संधी होती ती माझ्यासाठी, आणि तीही अशी चालत आली होती की तू करायचं आहेस असा फोन आला होता मला. म्हणलं हो करेन की, का नाही करणार म्हणलं. आमचे विनीत कुबेर म्हणून परिचित आहेत, त्यांनी मला फोन केला 2 दिवस आधी की 17ला सभा आहे आणि त्याचं निवेदन तू करायचं आहे. आणि एक आठवड्याभरापूर्वीच पेपरला बातमी होती की सातारला मोदीजींची सभा. आणि माझ्या डोक्यात की पक्ष काय किंवा सातारकर काय किंवा कुठल्या तरी सेलिब्रिटीला बोलवतील, कारण अजून त्याला बघण्याच्या निमित्ताने गर्दी वाढण्याची अपेक्षा असते. आणि ऑब्व्हियसली राजकीय सभांमधनं गर्दी खेचण्याला जास्ती महत्व असतं. त्यामुळे मी घरात म्हणाले पण होते की काय भारी म्हणलं साताऱ्यात पंतप्रधानांची सभा, पण म्हणलं हे कुठल्या तरी सेलिब्रिटींना बोलवतील, त्यांच्याकडे निवेदन असेल असं म्हणून मी तो पेपर ठेवून दिला होता बाजूला. पण मला फोन आल्यावरती मला खूप भारी वाटलं होतं की आपल्याला हे करायला मिळतंय. आणि खरं सांगायचं तर तो फोन ठेवल्यावरती मला माझ्या नवऱ्याला सांगताच येईना की मला कोणाचा फोन आला होता आणि मला काय संधी चालून आली आहे ती. कारण मी स्वप्नही नव्हतं पाहिलं कधी. म्हणजे ज्या जामखेडसारख्या ग्रामीण भागातनं शेतकऱ्याची मुलगी, कसलाही तसा बॅकअप नाही, सपोर्ट खूप आहे, पण ज्याला आपण एक बोट धरून नेणारं कोणीतरी म्हणतो पुढे, असं कोणी नाही. सासरची माणसं अतिशय साधी सिंपल माणसं. अशा एखाद्या घरातली एखादी बाई तिला आवडतं म्हणून करत राहते काहीतरी एखादी गोष्ट, आणि एक दिवस पंतप्रधानांच्या सभेचं करशील का म्हणून तिला फोन येतो ना, ही खूप मोठी गोष्ट होती माझ्यासाठी त्या क्षणाला. आणि आजही मला ते खूप छान वाटतं की ती संधी मिळाली आपल्याला. आणि अजून आनंद ह्याचा की ते त्या संधीपुरतं थांबलं नाही, पुढेही ते सुरू राहिलं की आता त्या भागामध्ये पंतप्रधानांची सभा असेल, अमित शहांची सभा असेल, तर फोन येतो मला की मॅडम तुमच्याकडे अनुभव आहे त्याचा, तर तुम्ही याल का. आणि तो खूप अविस्मरणीय असा अनुभव होता माझ्यासाठी त्या सभेचं काम करणं. आणि काम म्हणशील तर 2.5 मिनिटाच्या वर काही काम नसतं. 2.5 मिनिटं सुद्धा मी खूप सांगतेय, कारण पंतप्रधान येईपर्यंत वेगवेगळी भाषणं सुरू असतात. पंतप्रधान आले की ज्यांनी सभा बोलावलेली आहे ते स्थानिक आमदार किंवा खासदार, त्यांचं एक भाषण आणि त्यानंतर माननीय पंतप्रधान, एवढाच प्रोटोकॉल असतो. तेवढीच 2.5 मिनिटं तुम्हाला बोलायची असतात. पण ती 2.5 मिनिटं सर्वाधिक जबाबदारीची असतात. तुमचं करिअर, तुमच्या गावाचं नाव, तुमच्या शहराचं नाव स्टेकला असतं तुमच्यामुळे. त्यामुळे तुम्ही एक व्यक्ती म्हणून तिथे बोलूच शकत नाही, तुम्ही एक समूह म्हणून बोलता. सातारच्या कार्यक्रमात काही झालं असतं माझ्याकडनं पुढे मागे तर कदाचित माझं नाव खराब झालं असतं, पण स्नेहल दामलेचं नाव खराब झालं नसतं. सातारच्या कार्यक्रमात असं झालं असतं. बरोबर. सातारच्या कार्यक्रमात असं झालं म्हणून देशभर त्याची चर्चा झाली असती. त्यामुळे मी स्टेजवर उभी राहते तेव्हा मी सातारा म्हणून उभी राहते, स्नेहल दामले म्हणून उभी राहत नाही मी इतक्या जबाबदारीच्या स्टेजवरती. त्यामुळे 2 मिनिटं तर 2 मिनिटं, पण सातारा बोलतो. आणि मग ती सगळी जबाबदारी तुम्हाला, तो सगळे 2 मिनिटं तुम्हाला सर्वाधिक जबाबदार बनवतं. आयुष्यातले तुमच्या सगळ्यात जबाबदार क्षण हे ते 2 मिनिटं असतात. वा, खूप छान तू आता सांगितलं हे. आणि ती जबाबदारी असणं आणि जाणवणं असते तर सगळ्यांनाच, पण जाणवणं ही गोष्ट फार महत्वाची. आणि असं अनेकदा घडतं ना की अचानक काहीतरी कार्यक्रम पत्रिकेत बदल होतो किंवा काहीतरी मध्येच हे होतं आणि अशा वेळेस निवेदकाची तारांबळ होते. तर हे खरं तर खूप त्रासदायक असे प्रसंग असतात. असा काही अनुभव आहे का तुझा, किंवा असं घडलं तर एक सेपरेट पॉडकास्ट करू आपण. असं एखादा काहीतरी. प्रत्येक कार्यक्रमात बदल होतो. म्हणजे माझा नवरा गमतीने म्हणतो सुद्धा की एकदा मीटिंगमध्ये ठरलेले मुद्दे आणि ऍक्च्युअली झालेला कार्यक्रम याचं आपण प्रदर्शन भरवू. काय ठरलेलं असतं आणि ऍक्च्युअली स्टेजवर काय घडतं. खूप बदल होतात. सुरुवातीला खूप चिडचिड व्हायची माझी जेव्हा मी अगदी नवीन करायला लागले होते, कारण तेव्हा ना मी अगदी पहिल्या रसिक हो नमस्कार पासून शेवटच्या धन्यवाद पर्यंत लिहून काढायचे शब्द न शब्द.
आणि त्याच्यात बदल झाले ना, ते लिहिलेलं असायचं, मग ते घरी 4दा वाचलेलं असायचं कामधाम सोडून, आणि मग ते जवळपास पाठ केल्यासारखं झालेलं असायचं. आणि त्यात डिस्टर्बन्स झाला ना, त्यात काही बदल झाला की माझी चिडचिड व्हायची, कारण मला असं वाटायचं मी खूप भारी लिहिलंय हो, आणि हे तुम्ही मला बोलूच देत नाहीयेत. कारण ते कटच झालेलं असायचं, विषयच संपलेला असायचा तो. आणि मग आता काय बोलायचं, आयत्या वेळेला तिथे काय बोलणार. पण अशाच कार्यक्रमांमधनं तुम्ही निवेदक म्हणून घडता की ह्याची तयारी ठेवायची. खूप सुरुवातीला असं झाल्यावरती मला वाटतं पहिलाच कार्यक्रम होता माझा, राजकीय कार्यक्रम होता पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत, आणि मी जे अगदी छान लिहून काढलं होतं ते काहीच घडलं नाही. आणि घरी आल्यावरती माझी अशी चिडचिड झाली की इथून पुढे नाही मी राजकीय कार्यक्रम करणार, बस बंद. आणि नंतर माझ्या लक्षात आलं की ह्या फुल्या मारणं खूप सोपं आहे, मी हे करणार नाही, मी ते करणार नाही, मी ते करणार नाही. तिथे जे काही घडलं ते स्नेहल दामल्यांना बोलू द्यायचं नाही म्हणून घडलं का? नाही, त्यांना माहिती पण नव्हतं कोण निवेदक आहे, काही संबंधच नव्हता. तो त्यांच्या रुटीनचा भाग आहे. सो तुला त्याच्यात मर्ज व्हायचं असेल तर तू होऊ शकतेस, नाही तर बाहेर पडायचा मार्ग तुला मोकळा आहे. आणि बाहेर पडणं सोपं होतं, सो मी ते नाही केलं, मी राहिले त्याच्यामध्ये. मी ते स्वीकारलं की ही आपण कन्सेप्ट क्लिअर ठेवूया. हेच स्टेज काय, जगातलं कुठलंही स्टेज निवेदकाची फजिती व्हावी म्हणून तयार झालेलं नसतं. उलट झालेल्या बदलांमुळे संयोजकांची फजिती होऊ नये ते झाकून घेण्याचं काम निवेदकाला करायचं असतं. ही मनस्थिती असेल तर वाटेल ते बदल झाले तरी तुम्ही ते हसतमुखाने करू शकता, करावेत, करता येतात. फार अवघड नाहीये हे काम, करता येतं. फक्त आपली मनस्थिती पाहिजे की ह्यात बदल होणार आहेत आणि हे आपल्याला मुद्दाम म्हणून नाहीये, ती त्या वेळेची गरज म्हणून ते बदल झालेले आहेत. ही कन्सेप्ट क्लिअर असेल ना तर तुम्ही ऍक्सेप्ट करू शकता, आणि निवेदकाचा ऍक्सेप्टन्स जेवढा जास्त आहे ना तेवढा तो उत्तम डिलिव्हरी देऊ शकतो. खूप छान आणि महत्वाची गोष्ट तू सांगितली. हल्लीच्या निवेदनात असं मी जेव्हा म्हणतो तेव्हा कारण आता सोशल मीडिया, त्याचा वापर, आपल्या मराठी शब्दांमध्ये इंग्रजीचा वाढलेला वापर, ओव्हरऑल सगळाच, हे मी प्रश्न विचारताना इंग्रजी वापरतोच आहे. ह्या सगळ्या गोष्टी पाहता त्याचं रिफ्लेक्शन निवेदनात देखील होत आहे का, असं तुझं निरीक्षण आहे का? थोडंफार होत आहे, पण ती आमच्या मागणं जी पिढी येते त्यांचं होत आहे. कारण झपाट्याने पिढी बदलतीये, त्यांची भाषा बदलतीये. आणि मराठीचा तू मुद्दा बोललास ते अगदी बरोबर आहे. खूप जास्त इंग्लिश शब्द बोलण्यामध्ये येतात. असावीत की नाही, खूप जास्त अवघड मराठी बोलू नये जसा उपयोग नाहीये, तसं खूप जास्त इंग्लिश शब्द वापरणंही चुकीचं आहे. म्हणजे ह्या दोन्हीलाही माझा विरोध आहे. निवेदक, सूत्रसंचालक म्हणून काम करत असाल तर कुठेतरी ह्याचा तुम्हाला सुवर्णमध्य काढता आला पाहिजे. मी आत्ता म्हणणार होते बॅलन्स ठेवता आला पाहिजे, पण मग माझ्या लक्षात आलं आपण तेच करतोय. तर सुवर्णमध्य, गमतीचा भाग बाजूला थोडा, पण सुवर्णमध्य काढता आला पाहिजे. कारण भाषेवर प्रेम असणारी मंडळी कमी होणार नाहीयेत, पण भाषेचा दुराग्रह चुकीचा आहे. समजणारी भाषा पाहिजे, सुखावणारी भाषा पाहिजे. खूप बोजडही नको आणि खूप सरमिसळ करून खूपच काहीतरी ऍक्च्युली वगैरे टाईप स्टेजवरती नाही चालत अजून तरी. किंवा असं म्हणूया आपण की एक एक पिढी जसजशी बदलतीये तसतसे रसिकही बदलणार आहेत. हेही आवडणारे रसिक काही वर्षांनी येतील. बरोबर. त्यामुळे हे होईल असं वाटत राहतंय मला की कदाचित हा काळाच्या रेट्याचा ज्याला म्हणतो आपण त्याचाही परिणाम असू शकतो. हा काय असे काही एटिकेट्स असतात का बरं निवेदनामध्ये? मला तरी तसे जाणवले नाही काही फार. फक्त ना फार लाईटली बोलू नये म्हणून कॅज्युअल अप्रोच नको. तुम्ही हलकं फुलकं बोला, पण त्याला असं जाता जाता बोलल्यासारखं बोलू नका. म्हणजे ज्याला आपण मराठीत कॅज्युअल म्हणू ते जाता जाता बोलल्यासारखं बोलू नका. काही ठिकाणी जाणवतं हे की खूप जाता जाता बोलल्यासारखं निवेदन करतात आणि त्या विषयाचं स्वतःचं एक गांभीर्य असतं. कुठलाही विषय असू दे, गांभीर्य हा असा विद्वत्ता प्रचूर अशा ह्याने मी वापरलेला नाहीये शब्द. एक गरज असते प्रत्येक कार्यक्रमाची. मग तो टोन असेल, तो तुमची भाषा असेल, त्याचं एक गांभीर्य असतं आणि ते तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा ओळखता आलं पाहिजे. तुम्हाला ते ओळखता आलं ना तर तुम्ही ते सांभाळू शकता. तुम्हाला ते ओळखताच आलं नाही ना की ह्या विषयाची गरज काय आहे, तर तुम्ही ते पकडूच शकत नाही, तो धागाच पकडू शकत नाही. आणि तो एक धागा उसवला ना जी पहिली काही सेकंद आपल्याला मिळतात त्या विषयाची सुरुवात करायला, तो धागा जर माझ्या हातनं सुटला ना तर मी शेवटच्या आभारापर्यंत सगळ्यांना बुंता करून ठेवते.
ती एकसारखी वीण विणली असा एका माळेत गुंफला गेला कार्यक्रम, हा आनंद मी नाही देऊ शकत मग लोकांना. त्यामुळे तो पकडता आला पाहिजे. एखादा कुठलाही कार्यक्रम जेव्हा पूर्ण होतो म्हणजे संपन्न होतो असं आपण त्याला म्हणू, हा खूप छान शब्द आहे, संपन्न होतो नाही का, तर निवेदकाच्या दृष्टीने यश कशाचं असतं? म्हणजे आपलं निवेदन चांगलं झालंय हे असतं, आपण रसिकांपर्यंत पोहोचलो हे असतं, किंवा कार्यक्रम वेळेत संपला हे असतं, काय असतं? निवेदकाच्या दृष्टीने यश हे असतं की कार्यक्रम ठरल्याप्रमाणे पार पडला. बदल किती झाले, काय झाले, मी ते किती आनंदाने स्वीकारले, मी ते किती चांगल्या पद्धतीने मांडले. माझ्यासाठी विचारशील तर मी तो तोलून कसा धरला हे फार महत्वाचं असतं. आणि लोकांना आवडला नाही आवडला, संयोजकांना आवडला नाही आवडला, हे 2 किंवा 3 नंबरवर जातं. मला आवडला का हे माझ्यासाठी फार महत्वाचं असतं. कारण माझ्या मर्यादा आणि माझ्या क्षमता मला माहिती आहेत. त्यामुळे मी आज माझ्या क्षमतेचा पूर्ण वापर केला का हे फक्त मला माहिती असतं. मी आज माझ्या क्षमता ओलांडल्या का हे मला माहिती असतं. मी आज माझ्या मर्यादेत राहिले का मी हे करू शकले असते पण मी केलं नाही, ह्याच्यापेक्षा चांगला होऊ शकला असता पण मला नाही जमला, हे माझं मला माहिती असतं. त्यामुळे वैयक्तिक माझ्यापुरतं विचारशील तर मी किती खुश आहे आज त्याच्यावरती ठरतं माझं की आजचा कार्यक्रम कसा झाला. लोकांना आवडतं, छान म्हणतात, तो त्यांचा चांगुलपणा असतो, लोकांचा ऐकणाऱ्यांचा चांगुलपणा असतो. आणि मी पण फार वाईट बोललेली नसते, मला मान्य आहे मी चांगलं बोलते, ते खूप वाईट बोलत नाही मी. पण तरी सुद्धा लोक आणि संयोजक हे 2 आणि 3 नंबरला येतात माझ्यासाठी. मला आवडलं का हे खूप जास्ती महत्वाचं वाटतं मला. आपल्याला आनंद आणि समाधान हा पहिला क्रायटेरिया त्या कार्यक्रमाच्या यशाचा. बरोबर, खूप छान तू सांगेल. आता पुढे जाऊया आपण. खरी बांधिलकी कुणाशी असते? म्हणजे तुम्ही ज्यांच्यासाठी, म्हणजे जे आयोजक आहेत त्यांच्यासाठी तुम्ही त्या कार्यक्रमात जाता, निवेदन किंवा सूत्रसंचलन आपण करतो तिथे, तर व्यासपीठ त्याच्याशी खरी बांधिलकी आहे का समोर जो उपस्थित आहे तो रसिक आहे किंवा प्रेक्षक आहे त्यांच्याशी बांधिलकी आहे? निवेदकाच्या मनात काय असतं? इथे मी तुला एक माझ्या नावडत्या विषयातला माझी आवडती टर्म सांगेल. गणित मला कधीच आवडलं नाही, पण मला त्यातलं A = B, B = C आणि म्हणून A = C हे जे इक्वेशन आहे ना, हे मला इथे जास्त योग्य वाटतं. संयोजकांची बांधिलकी रसिकांची असते, माझी बांधिलकी संयोजकांशी असते आणि म्हणून मग मी आणि रसिक असे जोडले जातो. त्यामुळे माझ्या दृष्टीने पहिला संयोजक महत्वाचा असतो. त्याचा एक विचार असतो त्या कार्यक्रमामागे. त्यांनी काहीतरी एक विचार घेऊन, एक संकल्प करून काहीतरी त्याला सांगायचं असतं. मनातला आनंद असेल, पुस्तक प्रकाशन असेल, काहीही असेल, जो कोण आयोजक असतो त्यांनी एक हेतू घेऊन तो कार्यक्रम तिथे ठेवलेला असतो लोकांसमोर. लोक काही हेतू घेऊन तिथे आलेले असतात. जेव्हा मदन मोहनवरती, R.D. बर्मनवरती गाण्याचा कार्यक्रम आहे, लोक एक अपेक्षा घेऊन आलेले असतात. संयोजकाचं मन आणि रसिकाचं मन ह्याच्यामध्ये निवेदक असतो आणि त्याला त्या दोन्ही मनांचा सेतू बांधायचा असतो व्यवस्थित, शांतपणे. त्यांच्या प्रत्येकाच्या अपेक्षा वेगळ्या असतात, संयोजकांची अपेक्षा वेगळी असते. पण माझी बांधिलकी अनेकदा संयोजकांशी एवढ्यासाठी असते की पहिल्या काही मिनिटात संयोजकाचा हेतू मला छानपणे मांडता आला तर लोक त्यांच्या अपेक्षा कमी करून संयोजकाच्या भूमिकेमध्ये जाऊन त्यांना त्या भूमिकेत आणणं हे माझं पहिलं काम असतं. की तुम्हाला खूप ऐकायचं आहे R.D., पण आज आम्ही R.D. आणि आशा एवढाच विषय घेतलाय. हे जेव्हा आपण सांगतो किंवा आणखीन काही वेगळ्या पद्धतीने संमेलनं असतात वेगवेगळ्या विषयावरची, तर त्याचा आवाका खूप, प्रत्येक विषयाचा आवाका खूप मोठा असतो आणि सगळे संयोजक त्या आवाक्याला न्याय देऊ शकत नसतात. त्या संयोजकांनी त्याच्यापुरता एक कप्पा निवडलेला असतो. त्या कप्प्यात आवाकाभर पसरलेल्या रसिकांना त्या कप्प्यामध्ये आणून बसवण्याचं काम निवेदक करतो आणि ते यशस्वी जमलं तर संयोजक आणि रसिक दोघांनाही आनंद मिळतो त्या कार्यक्रमाचा. पहिले संयोजक मग रसिक. पण तुला वैयक्तिकरित्या कुठले कार्यक्रम जास्त आवडतात? म्हणजे सांस्कृतिक, सांगीतिक की राजकीय? खरं तर तिन्ही. मला ओव्हरऑलच बोलायला खूप आवडतं, त्यामुळे जिथे कुठे बोलायला आवडतं त्या सगळीकडे मला खूप मनापासून करत राहते मी. सांगीतिक कार्यक्रमही मला मनापासून आवडतात, त्यातही पुन्हा सुगम शास्त्रीय दोन्ही आवडतात.
राजकीय तर आवडतातच. एकेकाळी ज्याच्यावर मी फुली मारायला निघालेले होते आणि मी त्यावेळेला फुली मारली असती साताऱ्यात असताना, तर कदाचित आज पंतप्रधानांच्या सभेचं 3 वेळेला मला करायची संधी मिळाली नसती. त्यामुळे तेही मला तितकंच मनापासून आवडतं की सुरुवात नकारापासून झाली आणि आता आपण पंतप्रधानांपर्यंत पोहोचलेलो आहोत. हा प्रवास छान आहे माझा, माझ्या पुरताच राजकीय याचा. सांस्कृतिक आहे मला खूप आवडतात करायला, कारण त्या सगळ्याची ओढ आहे लहानपणापासून आणि आजही ते आवडतं मला, ऐकायला आवडतं मला तिथे खूप बसून. पण असं कधी होत असेल की एकाच कार्यक्रमात एकदम भाषा बदलावं लागली आहे, अशी कधी गंमत झाली आहे? एकदम नाही भाषा बदलायला लागली, दोन्ही भाषा बोलायला लागल्या मला. घुमांच्याच संमेलनात, तूही होतास त्या संमेलनाला, आणि पंजाबमध्ये होतं ते संमेलन. आणि पंजाबच्या समारोपाला स्थानिक सगळे आयोजक असतात, ते व्यासपीठावरती असतात कुठल्याही संमेलनाला जा तुम्ही, आणि प्रमुखांच्या उपस्थितीमध्ये त्याचा समारोप असतो. आणि घुमांच्या संमेलनाला सगळे त्यांचे पंजाबचे जे उपमुख्यमंत्री पण होते त्यांचे, आणि सरकारी सगळे ज्या यंत्रणा सगळ्या तिथे होत्या ते सगळे जण होते. आणि स्टेजवर चढता चढता मला पदाधिकारी असं म्हणाले की स्नेहल, हिंदीतनं पण बोलशील ना? हिंदी? आणि तेही साहित्य संमेलनाच्या समारोपाच्या स्टेजवर, की ज्याचं कदाचित लाईव्ह प्रक्षेपण होऊ शकतं, माहिती नव्हतं मला झालं का नाही ते, पण होऊ शकतं त्याचं. आणि अशा स्टेजवर अचानक हिंदी बोलायचं. बरं, तेव्हा मी साताऱ्यात राहत होते. आमच्या सातारला हिंदीचा ह पण कधी उच्चारलेला नाही मी, कारण कधी वेळच आली नाही साताऱ्यात राहून हिंदी कार्यक्रम करायची. त्यामुळे मी पूर्ण ब्लँक होते. बरं, स्टेजच्या पायऱ्या चढत असताना मी नाही म्हणू शकत नाही, तरीही मी धाडसाने नाही म्हणाले. म्हणलं हो नाही, कारण शेवटी प्रश्न आपल्याही ह्याचा असतो ना की काय हिंदी व्यासपीठावरनं, म्हणून मग मी त्यांना नाही सांगितलं. पण ते म्हणले अगं नाही, त्यांना कळेल एवढंच बोलायचंय, फार नाही, अगदी सगळं नाही बोलायचंय, मग त्यांच्याविषयी बोलशील तेवढं हिंदी बोल. मग मान्यवरांची भाषणं, म्हणजे महामंडळाचे अध्यक्ष असतील किंवा आपले अध्यक्ष असतील, त्यांची समारोपाची भाषणं तर मी लिहून काढलं हिंदीतनं मागे स्टेजवरती बसून, की ते ऐकलीच नाही मग भाषणं मी तोपर्यंत लिहून काढलं जे काही 4 ओळी बोलायच्या होत्या ते. कारण मराठी लाईव्ह बोलू शकतो आपण, अगदी आई त्यावेळेला सांगितलं तरी मी ते बोलू शकते. पण हिंदीच्या बाबतीत साहित्य संमेलनाच्या स्टेजवरनं हे असं काहीतरी काय म्हणतात, रिस्क घ्यावी हिंदी भाषेची, की जो आपला बाज नाही, मला नको वाटली. पण घडलं असं की बोलायचं होतं आणि मी ते निभावलं. असंच पण तू आनंद मानून घेतला पाहिजे कसा, बरं पंजाबीत नाही बोलत सांगितलं. खरंय, अगदी खरंय. ते आणखी चॅलेंजिंग झालं असतं. खूप छान तू सांगितलं. आता एक महत्वाचा प्रश्न, मगाशी आपण उल्लेख केला की राजकीय कार्यक्रम, तसंच अनेक सरकारी जे कार्यक्रम असतात ना, शासनाच्या वतीने आयोजित असतात किंवा त्यांची लोक त्याच्यात असतात, अशा कार्यक्रमांमध्ये सूत्रसंचलन खूप सुमार दर्जाचं होतं असा आक्षेप अनेकदा घेण्यात येतो, त्या यंत्रणेमार्फतच जे होतं त्यात. आणि असा आक्षेप एकदा तू देखील तुझ्या पोस्टवरती नोंदवला होता आणि त्याला अनेकांनी प्रतिसाद दिला होता. तो विषय नेमका काय आहे, तुझं मत काय आहे ते एकदा सांग. मला वाटतं मी पोस्टमध्ये पण ते पुरेसं लिहिलं होतं. शपथविधीचा सोहळा होता आणि त्या शपथविधीच्या सोहळ्याचं सूत्रसंचालक कोण, अशी मला विलक्षण उत्सुकता होती. शेवटी आपापल्या व्यवसायाकडे आपलं लक्ष असतं आणि ते सुंदर व्हावं अशी इच्छा असते, की इतका सुंदर कार्यक्रम होता तो, तर त्याचंही तितकं चांगलं व्हावं सूत्रसंचालन, अशी अपेक्षा असल्यामुळे मी थोडी अपेक्षेने टीव्ही समोर बसले होते. पण अपेक्षापूर्तीचं समाधान मला त्या निवेदनातनं मिळालं नाही. खूपच, मी मगाशी जे म्हणलं ना की काही वेळेला खूप लाईटली घेतात कार्यक्रमाला, ते मला थोडंसं तिथे जाणवलं की अरे, शपथविधी आहे, राज्याचे मुख्यमंत्री शपथ घेणार आहेत, पक्ष कोणताही असो आणि व्यक्ती कोणतीही असो, तो माझा विषय नव्हता. पण कुणीही मुख्यमंत्री तिथे शपथ घेत असतील आणि ज्याला महासोहळा किंवा महाशपथ असं कव्हरेज सगळीकडे मिळतंय, अशा कार्यक्रमाचं निवेदनही छानच पाहिजे, उत्तमच पाहिजे तिथे. पण तिथे थोडं मला खूप लाईटली घेतलं जातंय त्यातल्या निवेदनाला, असं वाटलं. मला वैयक्तिक त्याच वेळेला ते खूप खटकलं होतं की अनेकांना खटकलं होतं, असं नाही पाहिजे. पण मी पोस्टमध्ये पण याचा उल्लेख केला होता की हे जर मी पहिलं लिहिलं असतं तर तुम्हाला काम मिळालं नाही हो, म्हणून असं काहीतरी, म्हणून तुम्ही नावं ठेवताय. तसा भाव नाहीये. कारण त्याच्या आधीच्या शपथविधीला मला वाटतं प्रदीप भिडे होते आणि त्यांनी फार सुंदर, एका अतिशय शांत, संयमी आणि फार व्यवस्थित त्यांनी तो सोहळा सगळा संपन्न केला होता. तर
त्या पार्श्वभूमीवरती मला ते परवाचं जरा जास्त खटकलं आणि मग लोकांनी सुद्धा जेव्हा त्याच्यावरती नाराजी व्यक्त करायला सुरुवात केली तेव्हा मला असं वाटलं की मी सोशल मीडियावरती फारशी व्यक्त होत नाही कुठल्याच बाबतीत. माझ्या पोस्टपुरतीच आणि माझ्या कार्यक्रमांपुरतीच मी सोशल मीडियावरती लिहित असते. पण मला असं वाटलं की हाच एक विषय असा आहे की जिथे आपण काहीसा अधिकाराने बोलू शकतो. आज आपल्याला 23-24 वर्ष झाली आपण निवेदन करतो आहोत. व्यक्तिविषयी आक्षेप नाहीये, फक्त ज्या पद्धतीने तो झाला त्या पद्धतीने व्हायला नको होता. त्याही खूप अनुभवी असतील, ज्या अर्थी तिथपर्यंत त्यांना निमंत्रण आलंय त्या अर्थी त्या नक्कीच खूप चांगल्या करत असणार आहेत आणि अनुभव असणार आहे त्यांच्याकडे, त्याविषयी मला शंका नाहीये. तो दिवस त्यांचा नव्हता आणि त्या दिवशी जे काही घडलं ते त्या सगळ्या सोहळ्याला साजेसं नव्हतं, एवढा माझा मुद्दा होता आणि तो मी मांडला होता त्या पोस्टमधनं. आणि त्या मुद्द्यावरती मी आजही खूप प्रामाणिकपणे ठाम आहे की नाही आवडलं. ज्याचा प्रांत त्याचा प्रांत असतो ना, असं पण आहे. हो, त्यामुळे तिथे मला असं वाटलं की आपण बोलायला हवं. म्हणजे मला गाणं आवडतंय म्हणून मी स्टेजवर गाणं हे चुकीचं आहे ना. बरोबर आहे, असं आहे. बरोबर, गाण्याची मला आवड आहे, आवड असणं वेगळं आणि मला येणं वेगळं. बरोबर आहे, बरोबर आहे. आणि येत असेल मला गाणं तरी ते स्टेज नाही गायचं, त्या स्टेजचं भान राखायला, त्या व्यासपीठाचं भान राखायला हवं होतं. एवढाच माझा मुद्दा होता त्या सगळ्या पोस्ट मधला. कुठल्या व्यक्तीला टार्गेट करणं, व्यक्तीविषयी बोलणं असा माझा मुद्दा नव्हता, एकूण प्रसंगाविषयी होता. एकूणच तू जसं मेन्शन केलं की फार कमी वेळेस तू अशा पद्धतीने व्यक्त होतेस आणि तो ठामपणा त्यात होता ना. म्हणजे ऍक्च्युली मी देखील त्याला खरंच प्रतिसाद दिला होता त्यावेळी आणि मला ते जाणवलं होतं. मलाच नाही, माझ्यासारख्या अनेकांना जाणवलं होतं, म्हणून हा प्रश्न. दुसरं असं की केवळ तुझं हे जे सगळं आहे निवेदन, सूत्रसंचालन, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्याच्या पलीकडे देखील तू अनेक काही प्रयोग केलेले आहेस. म्हणजे हीच इतकीच स्नेहल दामलेची ओळख नाहीये, या पलीकडे जाऊन तू अनेक गोष्टी केलेल्या आहेत. अरुणाताईंच्या कवितांचा तुझा कार्यक्रम आहे किंवा आणखी आता गीत रामायणाशी संबंधित काही आहे. तर असं वेगवेगळे कुठले तू प्रयोग केलेले आहेत ज्यातनं तुला आनंद मिळतो आणि कुठले तुझे आणखी काही प्रयोग तू करणार आहेस त्याची थोडीशी उलगड कर. जसं मला वाचायला आवडतं ना तसं मला वाचून दाखवायला पण आवडतं. वाचून दाखवायला, त्याच्यावरून आठवलं स्टोरी टेलवरती देखील पुस्तक. बरोबर, एका पुस्तकाचं वाचन करायची संधी मला सईमुळे मिळाली होती. सई तांबेनी मला ती संधी दिली होती. आणि वाचून दाखवायला जसं आवडतं तसं लिहायलाही आवडतं मला. आणि खूपदा मला असं वाटतं की मी जे बोलते खूपदा अपील होतं लोकांना, पण ते फार फार तर घरी जाऊस तर त्यांच्या लक्षात राहतं, नंतर ते जातं, म्हणजे हवेत विरल्यासारखं होतं. ते लिहिलं की त्याला एक ठामपणा मिळतो, एक अक्षरत्व मिळतं त्याला. त्यामुळे लिहायचं काय, खरं तर लेखनाकडे मला वळायचंय, पण मला अजून भीती वाटते. भीती म्हणजे तेवढं नाही अजून आपल्याकडे काही असं मनापासून वाटतं मला. यात काही विनय वगैरे काही भाग नाही आहेत. जी वस्तुस्थिती आहे की लेखना इतकं मला माझ्या अनुभवांवरती लिहायला जास्ती आवडतं. आणि मला वैयक्तिक असं वाटतं की मला खूप जण म्हणतात की तुझ्या निवेदनाच्या अनुभवावरती लिही, पण निवेदनाचे असे अनुभव त्याच्यावरती लिहावं असं मला आत्तापर्यंत तरी वाटत नाही. पण मग आता थोडं हळूहळू संहिता लेखन हा विषय जो माझा खूप आवडीचा होता लहानपणापासून म्हणजे लहानपणी निबंधाची आवड होती, ते आता संहितेत बदलले. लहानपणी काही निबंध म्हणायचं त्याला संहिता वगैरे म्हणते, त्याला आता आपण संहिता म्हणूया, एवढाच काय तो भाग. मात्र ही संधी मला पुण्यात आल्यावरती जास्त मिळाली. माझी गायिका मैत्रीण चैत्राली अभ्यंकर, तिच्यासाठी काही कार्यक्रमांच्या संहिता लिहिल्या मी. आत्ता काही महिन्यांपूर्वी मिलिंद ओक सरांकडे श्रीनिवास खळ्यांवरती मला संहिता लिहिण्याची संधी मिळाली. संगीतकार मांडणं माझ्यासाठी जास्त अवघड आहे. माझा ओढा थोडासा शब्दांकडे आहे, अर्थाकडे आहे, त्यामुळे एखाद्या कवीविषयी मला मांडायला सांगितलं तर मला ते जास्त आवडतं. पण संगीतकार मांडत असताना सांगीतिक विचार किंवा सांगीतिक अभ्यास हा माझा कमी आहे. त्यामुळे मला ते आव्हान वाटतं एखाद्या संगीतकाराविषयी बोलणं. ती संधी मला मिलिंद ओक सरांनी दिली. नंतर आमचा प्रवीणदादा आहे, प्रवीण गोखले, त्याच्यासाठी मी शांताबाईंवरती संहिता लिहिली. आत्ता परवा गदिमांवरती संहिता लिहिली. या संहितेतनं तो गीतकार उलगडणं, तो व्यक्ती म्हणून उलगडणं, आणि सगळ्यात महत्त्वाचं ह्या दोघांनी मला दिलेला फ्री हँड की तू मांड तुझ्या पद्धतीने. त्या दोघांचं कसलंही त्याच्यामध्ये हस्तक्षेप नव्हता की हे असंच पाहिजे ते तसंच पाहिजे असं काही नव्हतं. त्यांचा पूर्ण फ्री हँड होता.
माझी मैत्रीण अर्चना अनुराधा, तिने मुक्ता म्हणून आम्ही कार्यक्रम करतो. अरुणाताई ढेरेंचं कृष्ण किनारा जे पुस्तक आहे त्यावरती आधारित संहिता आहे. ते तर सगळ्यात मोठं आव्हान होतं माझ्यासाठी, कारण फार अलवार आणि तरल आहे ते सगळं. कृष्ण किनारा हा, त्याची ते ना खोल आहे खूप, त्यामुळे ते उथळे करायचं नव्हतं आणि त्याची खोली वाढवायची पण नव्हती, की अहो पुस्तक सोपं, केवढं अवघड लिहिलंय तुम्ही, असंही व्हायला नको होतं त्याचं. तर तो एक बॅलन्स माझ्यासाठी खूप जास्ती आव्हानात्मक होता. आणि अजूनही मला वाटत नाही की मी ते छान लिहिलेले. अजूनही मला असं वाटत राहतं की बदलू का, परत वाचू का, परत काही करू का. पण आता अर्चनाचा असा धाक आहे की आता एकाही शब्दाला हलवायचं नाही यातल्या, त्यामुळे त्याला मी फारसा धक्का लावत नाही. पण ते क्रेडिट अर्थात तिचं, की तिने ते पेशन्सनी माझ्याकडनं लिहून घेतलं माझ्या मागे लागून. आणि आता मी माझाच एक कार्यक्रम तयार करतेय, ज्याची मला असं वाटतं की ही पहिलीच ऑफिशियल अनाउन्समेंट आहे जी तुझ्या कट्ट्यावरनं होतीये. अवघ्या आशा श्रीरामार्पण असा एक कार्यक्रम आम्ही करतोय. माझ्यासोबत माझे मित्रमैत्रीण पण आहेत. मी एकटी, कोणीच एकटं काही करू शकत नाही, तशी मीही नाही करत आहे एकटी काही. गीत रामायण हा सगळ्यांच्याच खूप जिव्हाळ्याचा विषय, माझ्याही अतिशय जिव्हाळ्याचा विषय. गीत रामायण हे रामकथा सांगतं. गीत रामायण हे सांगीतिकदृष्ट्या सुद्धा खूप समृद्ध आहे. याच्यामध्ये रामतत्व आहे, रामतत्वाची मांडणी आहे. आणि मला वैयक्तिक असं वाटलं की ह्या रामतत्वाची ओढ कुठेतरी आतमध्ये आहे त्या मांडणीची. आणि मग कौसल्याच्या पोटी जन्माला आलेला श्रीराम हा प्रभू रामचंद्र होतो. त्याचा तो प्रवास जो आहे, मानव म्हणून जन्माला आलेला एक जण जेव्हा परमेश्वरापर्यंत पोहोचतो तेव्हा त्यांनी वैयक्तिक आयुष्यामध्ये खूप मोठी किंमत मोजलेली असते अनेक गोष्टींची. आपण त्याच्याकडे माणूस म्हणून कधी बघतच नाही. आपण देवत्वाच्या आवरणामध्ये त्याला बघत राहतो, त्या व्यक्तीला सतत. त्याच्या देवत्वाबद्दल शंका नाही, ते आढळ आहेच आहे, त्याच्याविषयी आदर आहेच आहे, नमस्कार आहेच आहे. पण हा जो प्रवास झाला, मग रामच का? तर आजच्या राम प्रहरापासून ते आपल्या शेवटच्या प्रवासापर्यंत रामाची सोबत असते. संपूर्ण भारतवर्षामध्ये हे तत्व वेगवेगळ्या भाषांमधनं, वेगवेगळ्या माध्यमातनं पसरलेलं आहे. मला आवडीचं गीत रामायण आहे. मी गीत रामायणाच्या माध्यमातनं ते मांडायचा खरं तर शोध आहे तो. मी मांडते असा माझा दावा करणार नाही. मी प्रत्येक कार्यक्रमात नवीन नवीन काहीतरी सापडत जातं मला, नवीन नवीन काहीतरी मांडत जाते मी. तर असा एक अवघ्या आशा श्रीरामार्पण आम्ही आता करतो आहोत लवकरच, आणि त्याची तयारी सुरू आहे सध्या. बघूया, रामनवमीच्या आसपास वगैरे. रामनवमीच्या आसपास, पाडव्याला करायचा प्रयत्न आहे आमचा, पाडव्याच्या आसपास. तर बघूया आता तो कसा. तुला खूप खूप शुभेच्छा. खूप सुंदर कल्पना आहे आणि प्रयत्न आहे, रसिकांना नक्कीच ते आवडेल. आणि त्यातनं ती जी डेप्थ आहे तू जे सांगितलीस ती हवी आहे कुठंतरी प्रत्येकाच्या आयुष्यात. स्नेहल, इतकं छान तू सगळं सांगितलंय. फक्त एक तुझा आवडता निवेदक कोण हा प्रश्न माझा विचारायचा राहिला होता. माझे आवडते निवेदक कधीही सुधीर मोघे, की ज्यांच्यामुळे मी प्रेरित झाले. सुधीर गाडगीळ सरांना मला फार ऐकता आलं नाही, कारण ते जेव्हा खूप भरामध्ये काम करत होते किंवा खूप जास्ती काम करत होते तेव्हा मी कॉलेजला होते. कॉलेज, अभ्यास असं सगळं मागे होतं. तिकीट काढून कार्यक्रमाला जाणं शक्य नव्हतं. त्यांचे बऱ्यापैकी तिकीटेड असायचे चैत्रबन वगैरे कार्यक्रम, ते मला बघता नाही आले. मला अतिशय आदर सुधीर गाडगीळ सरांविषयी आहे की त्या माणसाने आम्हाला एक मार्ग तयार करून दिला आणि खाचखळग्यातनं चालून आज आमच्यासाठी ती मऊ वाट झाली आहे. बरोबर. कारण ते त्या खाचखळग्यावरनं चालले. पण मोघे सरांचं मला विलक्षण आकर्षण होतं. त्यांच्या कविते इतकंच त्यांच्या बोलण्याचं मला आकर्षण होतं. त्यामुळे हे एक पक्क होतं की कधीतरी आपल्याला ह्यांच्यासारखं बोलता यावं. तर मोघे सर माझे हे नेहमीच अतिशय, त्यांचं बोलणं मला नेहमी खूप आवडायचं, जरी ते निवेदक नसले तरी. वा स्नेहल, खूप छान तू गोष्टी सांगितल्या. खरं तर हा संवाद थांबूच नाही असं वाटतं. मात्र तरीही अजूनही मी तो थोडासा वाढवतो आणि एक प्रश्न शेवटचा तुला असं विचारतो की तुझ्यासारखे जे यशस्वी, तुझ्यासारख्या ज्या निवेदिका आहेत किंवा या क्षेत्रातले जे तज्ज्ञ आहेत, मान्यवर आहेत, सेलिब्रिटीज आहेत, त्यांच्याकडे पाहून तरुण पिढी देखील अनेकांना असं वाटतं की आपणही या क्षेत्रात यावं. अशा लोकांना तू काय सल्ला देशील? त्यांनी खरंच यावं म्हणजे नेमकं काय करावं? आणि नुसतं वाटल्याने गोष्टी घडतात का? हां, नुसतं वाटल्याने गोष्टी घडत नाहीत, हे 100% खरं. त्याच्यासाठी तुम्ही उठून प्रयत्न करायला लागतात. आणि मला असं वाटतं की मी स्वतः जे करते तेच मी इतरांना सांगेन. कुठलं
काय म्हणतो त्याला आपण, पुस्तकी आव नको आणायचा. जिद्द पाहिजे, सातत्य पाहिजे आणि वाट बघण्याची तयारी पाहिजे. तुम्हाला आज दिसतं की पंतप्रधानांबरोबर कार्यक्रम केला, अखिल भारतीय संमेलन केलं, जागतिक मराठी अकादमी केली किंवा 2000च्या आसपास कार्यक्रम केले, पण हे गेली 24 वर्ष करते मी. त्यामुळे 24 वर्ष सातत्याने करत राहणं एखादी गोष्ट, कुठलीही गोष्ट करा. निवेदन तर मोस्ट वेलकम. निवेदनासाठी तुम्ही विचार करत असाल स्वतःचा, जरूर विचार करा. तुम्ही स्वतःचा निवेदनासाठी विचार करताय ह्याचा अर्थ मी असा गृहीत धरते की तुम्हाला वाचायला आवडतं, बोलायला आवडतं आणि ऐकायला आवडतं. त्यामुळे ह्याच्या पलीकडे जाईन मी हे सांगणार नाही, कारण हे तुम्ही करत आहात म्हणूनच तुम्हाला ह्या क्षेत्राविषयी थोडीशी ओढ वाटते. हा पाया नसेल ना, वाचन, ऐकणं आणि बोलणं, तर तुम्ही निवेदक होऊ शकत नाही. हो, आपण व्हावं असं वाटतंय म्हणजे ह्या 3 बेसिक गोष्टी तुमच्याकडे आहेत हे मी गृहीत धरलेले. वाटतंय ना, सुरू करा. कुठलाही कार्यक्रम आला ना, नाही म्हणायचं नाही. कार्यक्रम करायचा, 1 करा, 2 करा, 4 करा, मग फुली मारायची का नाही ते ठरवा. मी काही कार्यक्रमांवर फुली मारली आहे. मी घरगुती कार्यक्रम, लग्न, मुंज, डोहाळ जेवण, बारसं हे नाही करत. ते वाईट आहे म्हणून करत नाही का? नाही. किंवा ऑर्केस्ट्राचे कार्यक्रम मी करत नाही, ते वाईट आहेत का? अजिबात नाही. तो माझा पिंड नाही. त्यामुळे जेव्हा निवेदनाला तुम्ही सुरुवात कराल तेव्हा निवेदनामधनं मिळणारी प्रसिद्धी, निवेदनामधनं मिळणारा पैसा ह्याच्यापेक्षाही आधी शोधा की माझा पिंड काय. तुमचा पिंड तुम्हाला सापडला ना की तुम्ही तुमचं क्षेत्र ठरवू शकता. पण आज एकही क्षेत्र असं नाही की जिथे निवेदकाची गरज नाही. तुम्ही इंडस्ट्रीमध्ये जा, इंडस्ट्रीयल म्हणजे MIDC सारख्या एखाद्या औद्योगिक क्षेत्रात जा, तिथेही निवेदकाची गरज असते. शासन दरबारी निवेदकाची गरज असते. सांस्कृतिक कार्यक्रमांना निवेदकाची गरज असते. आणि सगळ्यात महत्त्वाचा सल्ला, जगातले सगळे व्यासपीठ आपल्यासाठी नसतात. सगळीकडे मीच पाहिजे आवश्यकता नाही. ह्यासाठी आपला पिंड ओळखणं आवश्यक आहे. एकदा माझा पिंड मला कळला ना की मी हे नाही करू शकत, मी ऑर्केस्ट्रा नाही रंगवू शकत, कारण माझा तो बाज नाहीये. ऑडियन्स बोर होईल आणि तो कार्यक्रम पडेल हे मला माहिती आहे. त्यामुळे मी ऑर्केस्ट्रा करत नाही. मी लग्नाचे कार्यक्रम करत नाही कारण तिथे कोणी ऐकतच नसतं आणि मला असं वाटतं की मी चांगलं लिहिलंय, कोणीतरी ऐकावं माझं, किंवा लोक खातायत आणि गाणं ऐकतायत, अशा ठिकाणी मी नाही रमू शकत. ती माझी क्षमता आहे का मर्यादा आहे मला माहिती नाही, मी ते आत्ता बोलणार नाही. पण मी तिथे रमू शकत नाही हे 100% खरं आहे. आणि जिथे मी रमू शकत नाही ना तिथे मी माझा 100% देऊच शकत नाही. केवळ पैशासाठी खाईनात का लोक, मी बोलेन, मला नाही जमलं. मी हे केलं, 4 कार्यक्रम 10 कार्यक्रम मी असे केले आणि मग माझ्या लक्षात आलं की हे नाही जमत आहे. आणि मग नाही जमत आहे ना तर शांतपणे सोडून द्यायचं. म्हणून म्हणलं जगातले सगळे व्यासपीठ आपल्याचसाठी तयार झालेले आहेत, अशा ह्यानी या व्यवसायाकडे बघू नका. पहिली काही वर्ष ही प्रसिद्धी आणि पैशापेक्षाही स्वतःचा पिंड ओळखण्यासाठी खर्च करा. ती इन्व्हेस्टमेंट समजा, स्वतःची मेंटल इन्व्हेस्टमेंट. आणि मग त्यातनं तुमचा पिंड एकदा तुम्हाला कळला ना की स्काय इज द लिमिट. प्रत्येक क्षेत्रात प्रचंड काम आहे. जरूर या. तुमच्या सगळ्यांचं, वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या सगळ्या पुढच्या पिढीच्या निवेदकांचं मनापासून स्वागत आहे. तुमच्या सगळ्यांसाठी उत्तम जमीन सुधीर गाडगिळांसारख्या अतिशय चांगल्या माणसांनी तयार केली आहे, ज्यांनी आपल्या क्षेत्राला एक दर्जा दिलेला आहे. त्यामुळे तो दर्जा पुढे चालू ठेवायची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे. त्यामुळे स्वतःचा पिंड ओळखा, दर्जा राखा. तर श्रोते हो, स्नेहलचा तुमच्याशी झालेला हा संवाद तुम्हाला नक्की आवडला असेल. एक नवीन काही मिळून देणारा हा संवाद. आपल्या या आजच्या पॉडकास्टला काय म्हणतात, चार चांद लगा दिया. पहा, म्हणजे आमचं निवेदन आणि तेही स्नेहलच्या समोर कसं असतं ते तुम्ही समजू शकता. मात्र तिला बोलतं करणं हे आजचं माझं कर्तव्य आणि मला असं वाटतं की मी ते केलं. स्नेहल खूप छान आमची मैत्रीण आहे, त्यामुळे ती सगळ्या गोष्टी चांगल्या पद्धतीने समजून घेऊ शकते आणि समजून देऊ शकते आणि ते आज तिने केलं. आणि आजचा आपला हा कट्टा रंगवला त्याबद्दल तिचं तुम्हा सर्वांच्या वतीने पुन्हा एकदा मी आभार व्यक्त करतो. मी पण खूप मनापासून आभार मानते संतोष तुझे, कारण मित्राशी बोलण्याची मजा वेगळी असते. ज्याने आपल्याला धडपडताना पाहिलेलं असतं आणि ज्याला माहिती पण नसतं तेव्हा की भविष्यात आपण ह्याची मुलाखत घेणार आहोत, अशा एखाद्या
मित्रासोबत इतक्या वर्षानंतर त्यांनी पण स्वतःच्या विषयात एक उंची गाठलेली असते, छान काहीतरी त्याचंही स्वतःचं नाव असतं आणि ते आपल्याला बाहेरनं कुठून कुठून ऐकायला येत असतं. त्यामुळे तुझ्याशी आज तुझ्याबरोबर तू माझी मुलाखत घेणार ह्याचा मला जास्ती आनंद झाला. तुझ्या स्टोरीटेल कट्ट्यालाही आणि तुमच्या सगळ्यांचे टीमचे सुद्धा मी खूप मनापासून आभार मानते. थँक्यू. थँक्यू. धन्यवाद.